नमस्कार, वेदिकाच्या रसोईमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण आज बनवणार आहोत झणझणीत झटपटीत अशी उपवासाची भगर. भगर ही पचायला जड असते, पण आपण अशी एक ट्रिक वापरणार आहोत की भगर पचायला हलकी, चवीसाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी बनेल. यासाठी आपण लागणारे साहित्य आहे ते बघूया. पाऊण वाटी भगर, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, 2 मोठे चमचे हिरवी मिरचीचा ठेचा, 2 चमचे तूप, 1 मोठा चिरलेला बटाटा, चवीपुरतं मीठ, अर्ध चिरलेला लिंबू. चला तर मग आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. प्रथम 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊया आपण. तुपानं कशी मऊसर आणि हेल्दी पौष्टिक अशी भगर आपली बनेल. त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे मी तळून घेते, जेणेकरून आणखी व्यवस्थित चव वाढेल. आता काढून घेऊया. चांगले खमंग भाजलेले आहेत. याच्यामध्ये आपण आता बारीक चिरून घेतलेला बटाटा चांगला परतून घेऊया. बटाटा चांगला परतला की तो तेलामध्ये शिजला जातो आणि बटाटा चांगला तुपामध्ये चांगला परतला की त्याची चवही चांगली लागते. हा आपला चांगला तेलामध्ये परतला गेलेला आहे. हे बघा. आपण आता याच्यात भगर टाकून घेऊया. ती पण चांगली तेलात परतून घेऊया. ती आता चांगली अशी परतून घेऊया आपण. तर आपली चांगली तुपात परतली गेलेली आहे. तरी आपण चांगली अशी हलवून घ्यायची. याच्यामध्ये आपण आता टाकूया हिरवी मिरचीचा ठेचा. ज्यांना जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हे टाकून चांगलं परतून घ्यायचं. पण अशी तुपात चांगली हिरवी मिरची टाकलेली परतली गेली पाहिजे. हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ, आणि थोडं थोडं लागेल असं पाणी घालून शिजवून घेऊया. एकदम पाणी घातलं की अशी किचकट होते. त्यासाठी असं थोडं थोडं पाणी घालून आपण शिजवणार आहोत. हे चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळ अशी वाफ यायला त्याच्यावर ताट झाकून ठेवूया.
आपण ह्याच्यावर एक 5 मिनिटं असं झाकण ठेवून चांगली वाफवून घेऊया. आता उघडून बघूया. याला चांगली वाफ आलेली आहे. सगळीकडून एकजीव करून घेऊया आपण आता. बघा, बऱ्यापैकी आपली भगर शिजलेली आहे. याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट, घालून जरा परतून घेऊया. याच्यामध्ये आपण आता बोललेली होते की आपली भगर पचायला हलकी होईल, त्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. ती ट्रिक आहे अर्धा चिरलेला लिंबाचा रस. हा रस आपण याच्यात आता घालून घेऊया. त्यामुळे लिंबाचा रस घातल्यामुळे भगर ही पचायला हलकी होते आणि चवीलाही खूप छान लागते. आपण ही सगळीकडून एकजीव करून घेऊया आणि एक 5 मिनिटं आपण वाफ काढूया ह्याची. त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणे घालूया. आणि हे हलवून घेऊया चांगलं. आपली भगर आता रेडी झालेली आहे. बघा किती सुंदर दिसते. खायला तर इतकी झणझणीत आणि चटपटीत झालेली आहे की बस. सगळ्यांनी एकदा ट्राय करून बघा. आपली आता भगर रेडी झालेली आहे. तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया.